पोल लावले असते आणि एकाच दिवस लावले तुला गळ पन्नास जर दिवसाला दोनदा आणले जे काय भोजबाई रोडला पण त्या जागेतच पोल आहे माझ्या ती वारंवार सूचना दिल्या होत्या पत्र दिलेली होती संपर्क केला त्यांनी काय सांगितलं की हा पोल हटवता येत नाही त्याच्यासाठी तुम्ही स्वतः खर्च करा आणि तो खर्च 25,000 येईल मला ते शक्य नाही आपण कारण वारंवार हे केलं मी वाटलं तर फोटो पण तुम्हाला दाखवतो अधिकच आहे मॅडम आपण जेवढे पोल टाकले सगळे कुणाचे हात नाही आमचं एकच मत आहे पोल टाकायला नवीन पोल टाकला हा तुम्हाला लोक फॉरेस्ट मध्ये करताना फॉरेस्ट मध्ये केलं करायची जागा तर ते आता उभं करायचे काम करायला गावचा चित्रपा उभं केलंय चालू करायला पाठीमागून काम चालू नाही तेच की चार्जिंगचा विषय पण रोड क्रॉसिंग वगैरे येत नाही गाडी वगैरे लावायचं काम चालू आहे क्रॉसिंग झाल्यावर थांबा निगडे साहेब आहेत त्यांना भेटतो ते मग दापोरीला फोन कर दापोऱ्यांना फोन काय सुचत नाही काय करत माझे पहिल्या मध्ये माहिती राजा तुम्ही जा माझ्याकडे आले का नाही कुठलं काम मेडमचा विषय विचारलं तसे मला डायरेक्ट म्हटलं की 10,000 रुपये लागते मी डायरेक्टली गेली जाऊन आहे ना सगळे फॉर्म वगैरे भरून 3200 रुपये डिपॉझिट भरलं आणि आता जवळजवळ 2.5 महिने झाले मला कनेक्शन देत नाही 12 ऑटो आणि पहिल्यांदा विचारलं तर म्हटलं भरपूर लोड आहे तुम्ही तिथं कारखाना पण करू शकता आणि कमर्शियल वापर आपल्या शॉप साठी एक दोन पेडब्ल्यू हा एकच केडब्ल्यू आहे जवळजवळ 2.5 महिने झाले तुम्हाला टोल ऑटो करता त्यांना काय करा नंबर पण द्या सरांच्याकडे जाऊ दाखवलं की तुमचं 2 दिवसात वाड्या बेड जवळ जर असतील गावाच्या तेवढं करता येतात खूप लांबचा येतं लांबचा ते आपल्याला बारामती शहरात 2016-17 स्पेस वाल्यांनी अंडरग्राऊंड केलं संपूर्ण शहरात त्यांनी अंडरग्राऊंड काय केले 2 प्लॉट आहेत सगळं शेजारच्या त्याच्या बॉर्डरवर टाकला पाहिजे सरळ टाकायचं ना आडवे टाकले आताची परिस्थिती अशी की जर एखाद्याला बांधकाम काढायचं असेल प्लॉट असतात 2 गुंठ्याची 3 गुंठ्याची त्याच्यात ट्रक बसत नाही माल खाली करायला तो माणूस जर फेडर शिफ्टिंग करायला गेला तर तिथं अर्ज द्या 1.3 मध्ये करा 1.3 मध्ये टाकणारी प्रत्येक अधिकारी प्रत्येक टेबलला 6-7 दिवस पेंडिंग देतो मेंटेनन्स मध्ये घ्या ना सर मेंटेनन्स मध्ये शिफ्टिंग येत आहे नाही मग कस्टमरने का खर्च करा कसं आहे आपला मूळ मुद्दा आहे लोड शेडिंग काय आपण करतो आपण जे पेटकर साहेब आहे ते चीफ इंजिनियर आहे पर्याय त्यांना सांगू दे तर आपण अजून सुरुवात केलेला आहे लोकांनी सहकार्य केलं काहीच अडचण फक्त लोड वाढवू देऊ नका तुमचा शेतीचा पंप वगैरे ते वापरू नका सगळे तुमचं आमच्या सहकार्याने जर पुढे गेलं ना काहीच अडचण नाही आपण म्हणजे लोड शेडिंग शेती काय आपल्या घरगुती घरासाठी नाहीये लोड शेडिंग जी आहे ती शेती पंप आहे आणि आपल्याकडे कसं आहे शेती पंप महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्याच्याप्रमाणे जे 8 तास तुम्हाला आम्ही डिटेल देतो
तेवढ्या वेळातच आपल्याला शेती पंप वापरायचे. त्याच्या व्यतिरिक्त ती लाईट आहे. सिंगल फेज कशासाठी? पंप कधी वापरायचे? 8 तास 3 फेज देतो तेवढ्याच वेळात. आणि त्याच्यानंतर ती सोय केलेली आपण सिंगल फेज 7 तास केलं. टेम्पररी काही फिरत होते टेम्पररी 3-4 दिवसासाठी एक सर 10-12 दिवस त्याच्यापेक्षा कारण यातली चीज झाली ना आता तुम्हाला सांगितलं 2,500 रुपये. हे 2.5 तेवढ्या पुढे आताच केले 2 दिवसापूर्वी तर तसं केलं कारण हे थोडं लोड मॅनेज होऊन म्हणजे ते काय केलं फक्त 2 तास कमी करून आपण त्याला फिक्स आहे. असं जर शेतकरी लोक करत नसतील तर मग काय करायचं? आत्महत्या करायची. नाही सर, शेतकरी तर मिळत नाही. फक्त हे 2 तास कमी केल्यासाठी थोडं जरा सकारात्मक बोला. 7-8 दिवसासाठी जे 6 तास बाकीच्या ठिकाणी जिथं दिवसा चालू होतं 8 तास चालू आहे ते रात्री जे होतं आपलं 8 तासाचं रात्रीचं 8 तासाचं आपण ते 6 तास केलं ते टेम्पररी खरेदी ते ठीक आहे, पण जर शेती पंप बिल्डर हे जर शेतकरी वापरत असतील, आपण प्रयोग करून बघितले प्रत्येक गावात आपण ते केलं, पण जर ते सक्सेस होत नसेल तर मग काय? तर आता आम्ही कारवाई पण करतो काय कसं आहे एवढं मोठ्या प्रमाणात आहे तर लोकांनी जर सहकार्य केलं आम्ही पण कारवाई करतो अशा प्रकारची कारवाई आपल्याकडे बाकीचं कुठे जाऊ आता काय करतो काढून आणतो पुन्हा 4 दिवस झाले की परत लोक देतात. आता म्हणजे 2 FIR झाले तर लोक पुढचा जर जगावला नाही ह्याच्यावर FIR होते नाही. आता आपण सरकारी मागतो लोकांना सहकार्य करत मागतो काम पद्धतीने ते करण्यात सहकार्य आम्ही काय म्हणतो तुम्हाला आपल्या दोघांचं एकमेकांचं सहकार्य पण ऐकतच तेच म्हणल्यानंतर समजा आपण करतो 4 दिवस सहकार्य करतात 4 दिवसांतर परत टायमिंग तर सर्व व्यवस्थित टायमिंग बदलून पीकच्या वेळेस पीकच्या वेळी करतात लोकांनी फक्त सहकार्य चालू करायला तयार स्वतः लक्ष घातलं आपण ट्राय केलं बाकी ते पळालं हो नाही स्वतः मदत काय तुमच्या मध्ये नंतर 7-8 दिवसानंतर हाच टाकला. लक्षात आलं तालुक्यात 24 तास जर तुम्हाला लाईट पाहिजे असेल तालुक्यात तर तुम्ही जे गाव फिटरचं काम पूर्ण गावतान फिटर गावतान ते पूर्ण करा तर तुम्हाला 24 तास लाईट येणार. म्हणजे जे मी पडलं त्यातनं मी सांगतो नाही आपण त्याच्यानंतर तुम्हाला आणि हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हाई लाईट आम्हाला देणे तुम्ही मला 1 महिना तुमचं काम पूर्ण करू त्यातनं तुम्ही तुमचं मग अडचण नाही आमचं गाव फिटर चालू पण त्याच्यामुळे काय होतंय गावठाण फिटर बी राहते तसं आता शेती बी राहते याच्या पलीकडे कोणताही पर्याय नाही आणि ही मदत बी करू शकत नाही. आणि हे म्हणतात ना शेतकऱ्यांकडे यांचे लोक येऊ शकत नाहीत काहीच करू शकत. माझा एक प्रश्न सर सवाय ऐका मी आता माझ्या घरात 200 रुपये मला बिलच होतो आता 400-580 रुपये बिल आले म्हणजे लाईट तर लाईट नाही आणि बिल बी वाढून 200 रुपये महिना होते दादा आता 500 रुपये बिल आले एक लोड पैसे यंत्रणा कार्यरत पण सिंगल पेज येत नाही तुम्ही म्हणताय माझ्याकडे यंत्र सिंगल पेज चला आपण जे बघतोय ते सर आपण कामं आपण त्याचं मंजूर आहे ते आता बऱ्यापैकी आता आपली 31 गाव होते काय टाइम पिरियड आहे का बऱ्याच लोकांची 30 गावात आता काम चालू आहे 30 गावात काम चालू आहे आणि 17 गावामध्ये काम 30 गावात जिथं कामं चालू आहे ती कामं कधी संपली त्यांना आपण आता जूनपर्यंत मुदत दिलेली आहे शेवटपर्यंत जून एंड का जून पहिल्या आठवड्यात अजून महिना आहे. त्यांचं गाव गिरावातच मोठं गाव आहे तुमचा विषय सांगा. ठिकठिकाण आहे त्यांना रोज साहेब फोन करतोय आज गेला बघा 24 पडणार नारायण दिवसाची
त्यांना लेटर दिलं, सगळे 10 शेतकरी दिलं, मग 2 दिवस थांबा 4 दिवस थांबा. आता आम्ही पण आपण गावामध्ये आपण आम्ही पण आमच्या अनाधिकृत चालू आम्ही करतोय लोकांनी पण थोडी सहकार्य जमिनीची बाजूने बोलू जर आता असं पर्याय दिला सगळीकडे बोलणं पण प्रॅक्टिकल नाही. सर आता का फार कमी आहे, एकदम कमी आहे. 6 ते 10 मध्ये आता वापर आहे, फार कमी लोड काही गावांनी आमच्याकडे बऱ्याच गावांच्या मला मेसेज आणि हे इमर्जन्सी कोणी गोष्टी एकत्र आले मग तो थोडा दिसतात. आपण कर्तव्य समजा आधी का आमच्याकडे काम काही आम्हाला म्हणजे बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. आम्ही ठीक आहे, आम्ही मागे पण सांगितलं तुम्ही ट्रायल घेतलं लोड लिमिटमध्ये लोड असेल काहीच लोड शेडिंग किंवा असं आपण पर्याय किंवा लिमिट मध्ये या अजून किती दिवस सर आता आपले हे जूनमध्ये जून परत आपल्या जास्तीच्या कामाचे आपली गावं सेपरेट झाली, वस्त्या सेपरेट झाली, मग काही लोड शेडिंग फक्त शेती पंपासाठी घरगुती याच्यासाठी नाही. मग किती दिवस शेती पंपासाठी नव्हतं, कशासाठीच नव्हतं, कसं होतं सर अजून किती दिवस हे चालू शेती पंपासाठी घर आहे वाड्या छोट्या माणसाला हे विजेपासून वंचित म्हणून आपण विजन केली. पण लोकांनी काय केलं आता आहे ना आपल्याकडे तर सिंगल पंप आहे ते वापर, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आता ही लोड शेडिंग नाहीये, म्हणजे अनाधिकृत वापर आपण बंद करतो, अनाधिकृत वापर वर्षापासून मोठं करत असतो. आता आमच्याही सिस्टीमवरती आमच्याही लक्षात आलं की त्याच्यावर कारवाई करतो. ही कारवाई लोकांच्या लक्षात आलं की आता याला काही पर्याय नाही आपल्याकडे सिंगल वापरता येत ते सुद्धा विहिरीतच पाणी ना अर्धा तास 15-20 मिनिटासाठी मोठा पुरांच्या पाण्यासाठी आणि ती कशाला रात्रीची जाते भिजवायला. पाणी कमी आहे पण 50 शाळा लागली गाड्यांनी आम्ही गेलो लावले तुकडे म्हणजे गिर ज्या तुकड्यात पडतेच पाणी काय करायचं तुम्ही सांगून काय मला काय करायचं माहिती का तुम्ही आम्हाला होती तुम्ही बोलताय की वीज पंपासाठी माझ्या फिटरला म्हणायचं का मला 3 फेज लाईट आहे 9 ते संध्याकाळी 5, 9 ते 5 लाईट आहे, मला 8 तास तुम्ही लाईट देताय 3 फेज. त्या वेळेत आमच्या मोटरी चालू राहते, मग परत 6 ते 10 मला लोड शेडिंग पडतंय. 6 ते 10 मध्ये लोड शेडिंग कसा तुम्हाला आता विषय झाला लोड शेडिंग ऐका ना, तो लोड शेडिंग झाला ना, तुम्ही म्हणल्याप्रमाणे लोड शेडिंग झाला ना ते आम्हाला आमचं वीज पंप कधी चालतोय सकाळी 9 ते संध्याकाळी 5. आपला तुमचा जेवढा काही फिडर होता तुमचा जो पुढचा फिडर तुम्ही सांगितला त्याच्यावरती तुम्ही जे शेती घरगुती वापरताय तेवढाच लोड असेल तर आपल्याला बंद करायचा विषय नाही. आपण ट्रायल पण घेतो. तुम्ही आज बघा तुम्ही तेवढं ठेवा, काहीच अडचण नाही. तुम्ही म्हणताना आमची शेती पंप 36 होतं तुमचं 27 कापते बरोबर ना. आमच्याकडनं टेस्ट केला त्यांनी सांगितलं 12,000 वाल्यांनी 36 लोड आहे 27. आता तिथं आम्ही कसा कमी करू तो लोड? आमचं कामच नाही ना, कुणाचं काय झालंय साहेब कसं झालंय
काय झालं 109 भागामध्ये ऑलरेडी आमच्या इकडे पाणी नाही, बरोबर आहे. आता कहाटी ह्या भागामध्ये टँकर चालवलं जातं, तिकडे लोड शेअरिंग करायचं काय समज आहे, लोकांना रात्रीचे अवघड होते. तुम्हाला सांगतो आपण लोड शेडिंग करणार हा. आणि शेती आपल्याला घरगुतीसाठी वीज द्यायचं का? आम्ही एवढंच सहकार्य करतो. आता ते जून पर्यंत परत तेच नको बोलायला. आता थोडक्यात आम्ही सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही लाईट आम्हाला घेत होते प्रत्येक गावातील जॅक्सन कंपनीवर तुम्ही तिथं कारवाई करणारे, जॅक्सन कामं करताय नाही करत आहे हे तुम्ही तिथं चौकशी करून ते कामं करून गेला. स्कीम म्हणजे आता जे अचानक लाईट जातील हे 7-8 दिवसानंतर ते सगळं बंद होईल. तो विषय 7 दिवसात तुम्ही मार्गी लागला. आणि चौथा पॉईंट काय, जून महिन्यापर्यंत तुमचे हे सगळे सिंगल जे मंजूर आहे सगळं आमच्या सगळे काम जून एंडपर्यंत करू. जे काही मंजूर काम आहेत ते जून एंड पर्यंत सगळे कम्प्लीट होतील, पूर्ण होतील. जर जगताप स्कीम बंदरेमध्ये ते 4-5 महत्वाच्या मुद्द्या तर घेऊन घ्या. हे 4 साहेब, माळेगावचा विषय 8 दिवसाची बंद दिली जातो, बरोबर आहे ना? जर कोणी अडवलं असेल तर आता सांगा, आम्ही त्यांच्या पाया पडले, पण कोणी अडवलं इकडे जर प्रॉब्लेम झाला आपल्याला मंगल कार्य आहे त्याच्या पाठीमागे एक तर 2-3 गाडी करायची आपल्याला पुढे जाऊ द्या. हो नाही सांगतो तुम्हाला आता जर सांगितलं हे पण सहकार्य ठीक आहे काय करतो माझं म्हणणं अडवलंच नाही. होणे तुम्ही सांगता. टावर येऊन काय 2 बंगल्यावर आपल्या तिथे अडवलं होतं. सगळे तावरेचे ते अडवणार नाही, ते सामाजिक कार्यकर्ते माणसं आहेत. त्यांनी अडवलं होतं, त्यांनी जागा दिली, काम चालू आहे तिथं. त्यांनी अडवलं होतं, पण नंतर समाज सेंटी पिटलं आणि ते काम चालू केलं, त्यांनी परवानगी दिली तावरीची. तुम्ही माहिती घ्या. आमचं फक्त म्हणणं तुम्ही 8 दिवसाची मुदत दिली, 8 दिवसात नाही केलं तर आम्ही तुमच्याकडे येणार नाही आंदोलनाला. साहेब आपल्याला नागेश्वर पासून तुमची कारखान्याची मागचा भाग आहे सगळा तुम्हाला एक चालू करून देतो. बोलतो का नाही माझं चालू आहे तिथे. आणि अलीकडनं पण मी केव्हा टाकली 8 दिवसात होईल. 8 दिवसात 8 दिवसात कुठला संपर्क कारखान्याच्या मागच्या गोष्टी घेतली पेटली तुमची इंग्लिश कडे 25 वेळा दिलेली. पाऊस सुरू झाला. पण आता आम्ही त्याच्यावर शेती पंपावर रिस्ट्रिक्शन करणार आमच्या कारवाई थँक्यू.